काय नेमका प्रोटोकॉल कार्यक्रम कसं अंमली पदार्थ मुक्त करीत असतं काय? मला असं वाटतं की आपल्या देशाच्या तरुण पिढीला सगळ्यात मोठं जे संकट भोगावत आहे किंवा राक्षसांनी गिळंकृत केलं तो म्हणजे व्यसनाधीन आणि त्याच्याही पलीकडे टू बी प्रिसाईज अंमली पदार्थ. पूर्वी ह्या गोष्टींची सुरुवात 8वी 9वी 10वी 11वी 12वी या वयोगटात होत होते, पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन हे 4थी 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय. गेली 15 वर्ष आम्ही याच्यात काम करतोय, वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जातोय, तर भयंकर परिस्थिती आहे की लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ते त्याचं व्यसन करतायत. मला वाटतं की याच्या विरुद्ध लढण्यासाठी हे कोणाच्या एकट्या दुकट्याचं काम नाहीये, तर याच्यामध्ये गणेशोत्सव मंडळ असतील, स्वयंसेवी संस्था असतील, प्रसार माध्यम असतील, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. म्हणून मागच्या वर्षी आम्ही गणेशोत्सवामध्ये अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव 2024 अशी एक संकल्पना मंडळांना दिली आणि त्याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त मंडळांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये आम्ही या मंडळांना स्लोगन्स दिले, पोस्टर्स दिले, काही जणांना फिल्म दिल्या. त्यांनी त्यांच्या मंडळामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी या फिल्म दाखवल्या, पोस्टर्स लावली, स्लोगन लावली आणि त्याच्यातनं अनेक जणांपर्यंत हा विषय पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. मागच्या वर्षी जी मंडळं सहभागी झाली होती त्यांनी या केलेल्या कामाचं कौतुक म्हणून त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता समारंभ करतोय आणि यंदा आणखी जास्त मंडळींनी यात सहभागी व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम आपल्या 23 तारखेला शनिवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लेडी रमाबाई हॉल SP कॉलेज पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी मंडळं यांचा आम्ही सत्कार करून आणखी या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावं याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे.